नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत. बरं, मला एक गोष्ट सांगा, किती जणींना पिंपल्स येतात, किती जणींना टॅनिंग झालंय, किती जणींचं वजन खूप वाढलंय, कमरेत वाढलंय आणि किती जणींना मासिक पाळी वेळेवर येत नाही आणि किती जणींना बाळच राहत नाही. आज बघा, प्रत्येक व्यक्ती नाही म्हटलं तरी प्रत्येकीला काही ना काही प्रॉब्लेम आहेच. प्रत्येक जण ही काही ना काही प्रॉब्लेम मधून जात आहे. आपल्या चॅनलवर तुमच्याच पैकी बऱ्याच जणी कमेंट करतात, पीसीओडी संदर्भात काही सोल्युशन आहे का, आयुर्वेदिक काही उपाय आहे का, घरगुती पीसीओडी कसा बॅलन्स करता येईल, हे सगळे प्रश्न तुमचे असतात. हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला आहे, पाळी वेळेवर येत नाही, रक्तस्राव खूप होतो. याच सगळ्या प्रश्नांवर मी तुम्हाला उत्तर देणार आहे. पीसीओडी आणि इरेग्युलर पिरियड या गोष्टींवर मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. अतिशय होलिस्टिक व्हिडिओ आहे हा, म्हणजे याच्यामध्ये आपण सर्व दृष्टिकोनातून विचार करून तुम्हाला मी सोल्युशन देणार आहे. लिटरली हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. या व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. बऱ्याचदा ना पीसीओडीसाठी, हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी आपण डॉक्टरांकडे जातो, गोळ्या घेतो, पूर्ण कोर्स करतो, परंतु आपल्याला हवा तसा रिझल्ट येत नाही. मग कळत नाही आपलं नक्की कुठं चुकतं. आज मी तुम्हाला अतिशय शक्तिशाली, अतिशय प्रभावशाली 5 आयुर्वेदिक घरगुती म्हणजे घरातल्या साहित्यांनी तुम्हाला करता येतील असे अगदी सोपे उपाय सांगणार आहे. आणि काही गोष्टी महत्त्वाच्या मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुमच्या चुकत असणार आणि त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. तर हे जे 5 उपाय आहे हे नक्की ऐकून घ्या. विश्वास ठेवा, हे 5 उपाय जर तुम्ही काटेकोरपणे फॉलो केले, नीट फॉलो केले, तर नक्कीच तुम्हाला 21 दिवसातच चांगला रिझल्ट मिळेल. जर हा नॅचरल घरगुती प्रवास करायला तुम्ही तयार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये हो किंवा रेडी लिहा आणि या प्रवासाला माझ्यासोबत तयार व्हा. चला, पहिला उपाय बघूया. पहिला उपाय आहे दालचिनी. तुमचा मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी, तुमचं डायजेशन छान होण्यासाठी दालचिनी अतिशय महत्त्वाची आहे. कारण पीसीओडीमध्ये आपलं शरीर इन्शुलिनला नीट रिस्पॉन्स देत नाही आणि म्हणूनच दालचिनी काय करतं, तुमच्या शरीरातली इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही दालचिनी सेवन कशी करायची? सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यामध्ये 1 छोटा चमचा दालचिनी पावडर टाका आणि हे पाणी छान तुम्ही पिऊन घ्या. हे पाणी तुम्हाला नाही आवडलं तर अगदी चहामध्ये सुद्धा तुम्ही 1 चमचा दालचिनी पूड मिक्स करून चहा पिऊ शकता. तुम्ही जर हा उपाय करून बघणार असाल तर नक्की कमेंटमध्ये लिहा की हो, मी दालचिनीचा उपाय करून बघते. दुसरा उपाय हा तर खरंच इतका जादुई आयुर्वेदिक उपाय आहे की असं सांगितलं जातं की मेथीदाणे, आपलं जितकं वय आहे ना तितके मोजून मेथीदाणे दररोज भिजवून खावेत, कुठल्याही स्वरूपात. त्यामुळे आपलं आयुष्य 100 वर्षांपर्यंत वाढतं. परंतु हे जे मेथीदाणे आहेत ना, हे आपले रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजेच काय तर आपली ओव्हरी, गर्भाशय आणि सर्व हॉर्मोन्सना बॅलन्स करण्यासाठी मेथीदाणे अतिशय उपयुक्त आहेत. आता हे घ्यायचे कसे? रात्री झोपताना 1 छोटा चमचा मेथीदाणे भिजत घाला आणि हे मेथीदाणे सकाळी तुम्हाला चावून खायचेत आणि उरलेलं जे पाणी आहे ते सुद्धा प्यायचं आहे. मेथीदाणे आपल्यासाठी लिटरली सोन्यासारखं काम करतात. स्त्रियांसाठी हाडं बळकट करण्यासाठी, हॉर्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी, त्याचबरोबर आपला पीसीओडी, पीसीओएस नियंत्रणात आणण्यासाठी देखील मेथीदाणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. हे सुद्धा तुम्हाला सांगितलेल्या स्वरूपात खायचे आहे. तिसरा उपाय म्हणजे जवस, ज्याला इंग्लिशमध्ये फ्लॅक्सीड्स असं म्हणतात. आता हे जवस आपल्याला कसं मदत करतं? जे वाईट हॉर्मोन्स आहेत म्हणजे पीसीओडीला कारक हॉर्मोन्स आणि प्रेग्नन्सी न राहण्यासाठी जे हॉर्मोन्स असतात, म्हणजे स्त्री शरीरात जेव्हा पुरुष हॉर्मोन्स वाढायला लागतात त्यावेळेला स्त्रीच्या अंगावर खूप जास्त केस येतात, दाढीच्या ठिकाणी केस येतात, गालावर केस येतात. तर अशा वेळेला जर आपण जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स खाल्ले तर आपल्याला पुरुषीय हॉर्मोन्स म्हणजे आपल्यामध्ये नको असलेले हॉर्मोन्स बाहेर काढण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच फ्लॅक्स सीड्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आता या फ्लॅक्स सीड्सचं सेवन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. हे जवस जे आहेत ना, हे कच्चे खाण्यापेक्षा
हे तुम्ही छान रोस्ट करून खाल्ले, बडीशोपमध्ये याला मिक्स केलं किंवा अगदी दह्यात याची पावडर करून किंवा दह्यासोबत तुम्ही खाल्लं तरी सुद्धा चालतं. जेवणानंतर तुम्ही याचं सेवन करू शकता. 1 चमचा जवस तुम्ही तुमच्या आहारात घ्यायला आजपासूनच सुरुवात करा. चौथा उपाय म्हणजे पुदिना चहा. किती सोपा आणि साधा उपाय, सगळीकडे मिळतो, पण याचा फायदा काय हे आपल्याला माहिती नसतं. पुदिना हा फक्त चटणी म्हणून वापरायचा किंवा टेस्ट एन्हान्सर म्हणून वापरायचा घटक नाहीये, तर हा एक हॉर्मोन बॅलेन्सर सुद्धा आहे. याच्यामुळे आपले हॉर्मोन्स बॅलन्स होतात. आता हा पुदिन्याचा चहा बनवायचा कसा? सोपं आहे. 5-6 पुदिन्याची पानं घ्या, ती पाण्यात छान उकळवा आणि याच्यात तुम्हाला हवं असेल तर थोडासा गूळ घाला आणि अशा पद्धतीचं हे पुदिन्याचं पाणी, गूळ नको असेल तर तुम्ही सिंपल पुदिना उकळून हे पाणी पिऊ शकता. किंवा मग तुम्ही जसं काढा बनवता त्या स्वरूपात देखील दालचिनी, पुदिना, मेथीदाणा एकत्र करून त्याचा काढा बनवू शकता. दिवसातून एकदा जरी असा चहा घेतला, असा काढा घेतला तर तुम्हाला खूप तजेलदार वाटेल आणि मन देखील प्रसन्न राहील. 5वा उपाय म्हणजे अश्वगंधा. हो, मला माहिती आहे, तुम्ही म्हणाल मॅम हे तर पुरुषांसाठी असतं ना, मग आम्ही कसं घ्यायचं? नाही, स्त्रिया सुद्धा अश्वगंधा घेऊ शकतात. अश्वगंधा तुम्हाला पीसीओडी मध्ये कसं हेल्प करेल? पीसीओडीचं मुख्य कारण आहे स्ट्रेस, ताणतणाव, तुम्ही घेतलेलं अनवॉन्टेड प्रेशर. आता अश्वगंधा जे आहे हे ताणतणाव, प्रेशर, स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतं आणि म्हणूनच अश्वगंधा स्त्रियांनी सुद्धा खाल्लं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल अश्वगंधाचं सेवन कसं करायचं? रात्री झोपताना दुधामध्ये अर्धा चमचा अश्वगंधा पावडर घ्या. याच्यामुळे तुम्हाला झोप शांत लागेल आणि तुमचा स्ट्रेस नियंत्रणात येईल आणि व्यवस्थित झोप झाल्यामुळे तुमचे हॉर्मोन्स सुद्धा शांत होतील, बॅलन्स्ड मध्ये येतील. मैत्रिणींनो, आता काही खास टिप्स तुम्हाला सांगते. हे 5 उपाय तर तुम्ही बघितलेच, परंतु एक गुपित तुम्हाला सांगते. पांढरी साखर आणि मैदा हे पीसीओडी होण्यासाठी अतिशय महत्वाचे कारक घटक आहेत आणि म्हणूनच हे जे सफेद विष ज्याला आपण म्हणतो, पांढरी साखर आणि मैदा याचं सेवन कमीत कमी प्रमाणात किंवा नाही केलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि हो, दिवसातून किमान 20 मिनिटं चालायला विसरू नका. चालणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तसंच तुम्हाला शॉर्टली काही टिप्स सांगते. आयुर्वेदिक दिनचर्या अतिशय महत्वाची आहे, त्यातले काही पॉइंट सांगते. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 4, 4:30, 5ला उठा. या वेळेला जर आपण उठलो तर वात, पित्त आणि आम जो म्हणतात तो बॅलन्समध्ये राहतो, संतुलित राहतो. उशहपान म्हणजे सकाळी उठल्या उठल्या रात्री स्वच्छ तांब्याच्या ग्लासात ठेवलेलं 1 ग्लासभर पाणी तुम्ही प्या. याने देखील हॉर्मोन्स बॅलन्स होतात. नस्य करा म्हणजेच काय? अंघोळीपूर्वी देशी गाईचे, शुद्ध देशी गाईचे 2 थेंब तुमच्या नॉस्ट्रिल्समध्ये, नाकपुडीमध्ये टाका. यामुळे डिरेक्टली पिट्युटरी ग्लँडला पोषण मिळतं. पिट्युटरी ग्लँड जी आहे यातनं होणारं सिक्रिशन आहे किंवा ही याला जी मास्टर ग्लँड म्हणतात ही नियंत्रणात येते, याचं कार्य नियंत्रणात येतं, सुरळीत होतं. म्हणूनच नस्य तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आता पीसीओडी साठी खास योगाभ्यास मी तुम्हाला सांगणार आहे. पीसीओडी मध्ये तुमच्या ओटीपोटाकडे रक्ताभिसरण व्यवस्थित होणं, तिथे रक्त व्यवस्थित संचारित होणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही आसनं सांगणार आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं आसन आहे ते म्हणजे विपरीत करणी आसन, ज्याला मॉडिफाईड व्हर्जनमध्ये लेग अप द वॉल पोझिशन या स्थितीमध्ये सुद्धा हे आसन करू शकता. म्हणजेच काय? रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटं तुमचे जे पाय आहेत हे जमिनीला टेकवून वर असे लेग अप द वॉल पोझिशन या स्थितीमध्ये ठेवा. दुसरं म्हणजे बद्ध कोणासन, ज्याला बटरफ्लाय पोज असं देखील म्हणतात. हे तुमच्या प्रजनन संस्थेसाठी आणि तुमच्या मांड्यांच्या स्नायूंसाठी, त्याच्या लवचिकतेसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. तिसरं आसन भुजंगासन. याच्यामध्ये गर्भाशयाचा व्यायाम होतो, गर्भाशयावर ताण येतो आणि त्यामुळे गर्भाशयातील हॉर्मोन्सचं कार्य सुधारतं. आता मी तुम्हाला काही योगिक क्रिया सांगते. आसनांबरोबरच शुद्धी क्रियामध्ये तुम्ही कपालभाती आणि त्याचबरोबर 10 मिनिटं जर तुम्ही सिंपल साधा अनुलोम विलोम प्राणायाम केलात तर तुम्हाला चमत्कारिकरित्या इम्प्रूव्हमेंट तुमच्या शरीरात दिसून येईल. माझ्या खूप साऱ्या स्टुडंट्सना ऑनलाईन किंवा ऑफलाईन योगा क्लासेसमध्ये या गोष्टीचा खूप फायदा झालेला आहे आणि बाळ राहिलेलं आहे.
मैत्रिणींनो, पीसीओडी बरं करण्यासाठी हे एक संपूर्ण पॅकेज मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आहार, योग आणि योग्य वेळा, डिसिप्लिन हे त्रिकूट जर तुम्ही पाळलं ना तर नक्कीच अगदी 21 दिवसात सुद्धा पीसीओडी मध्ये चमत्कारिकरित्या इम्प्रूव्हमेंट दिसून येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कुठले आयुर्वेदिक उपचार, घरगुती उपचार तुम्ही उद्यापासून चालू करणार आहेत किंवा आजपासून चालू करणार आहे, आणि कुठली आसनं किंवा ही तिन्ही आसनं तुम्ही चालू करणार आहात, कुठल्या योगिक क्रिया करणार आहेत, हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जर तुम्हाला अशाच विषयांवर अधिक माहिती हवी असेल तर नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा आणि नॉलेज बास्केट इंडियाशी कनेक्टेड राहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योगा करा, शुद्ध, सात्विक, बॅलन्स्ड आहार घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.